टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी पुण्यातून मार्गस्थ झाला। सकाळी हडपसरला पालखी सोहळा आला, त्यानंतर दुपारी माऊलींची पालखी सासवडच्या दिशेने तर जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ झाले। जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोर गावात मुक्कामी असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला मुक्कामी राहणार आहे। हडपसर पासून सकाळी माऊलींची पालखी सासवड रस्त्याने फुरसुंगी, त्यानंतर उरुळी देवाची येथे विसावा घेत नंतर दुपारी वडकी येथे न्याहारी घेऊन सासवडच्या दिशेने निघालेली असताना पालखी मार्गात सगळ्यात अवघड टप्पा असणारा दिवे घाटात अलोट गर्दीत माऊलींच्या पालखीचे पुरंदर तालुक्यात आगमन झाले। दिवे घाटातील पालखीचा सोहळा अत्यंत देखणा आणि डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता। एका भाविक भक्ताने काढलेला मोबाईल मधील व्हिडिओ मध्ये हा सोहळा टिपलेला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल देखील झालाय। माऊलींच्या पालखीचे पुरंदर तालुक्यातील पहिले गाव झेंडेवाडी येथे भव्य स्वागत करण्यात आलं। त्यानंतर प्रत्येक गावात स्वागत करत माऊलींची पालखी आज सासवडला मुक्कामी पोहोचली असून उद्याचा सासवड मुक्काम घेऊन दिनांक 4/7/2024 रोजी सकाळी जेजुरीच्या दिशेने माऊलींचे प्रस्थान होईल। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला